ओम श्री साईराम. श्री साई चरित्राचा 29वा अध्याय स्वप्न कथा कथनम अर्थात स्वप्न दृष्टांत याविषयी आहे. श्रोती हो, श्री साईनाथांच्या अनेक गुणांपैकी कृपावंत होऊन पैसे वाटणे हा एक त्यांचा गुण होता. आपल्याजवळ येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूला ते भरपूर पैसे वाटत. आलेले पदार्थ देखील या योगीराजाने स्वतःजवळ कधीच संग्रही करून ठेवले नाही, हे विशेष. पण बाबा जरी दयाळू होते तरी ते दानधर्म सगळ्यांनाच करत नव्हते. सकाळी न्याहारी आटोपली की ते मशिदीत धुनीशेजारी खांबाजवळ बसत. त्यावेळी साईनाथांच्या कोंडाजे नावाच्या भक्तांची पोरं, जिचं नाव अमनी, ती बाबांजवळ येत असे. तिच्या हातात एक छोटी डबी असे आणि रुपया दे ना बाबा असा लढिवाळ हट्ट ती साईनाथांकडे करत असे. बाबांनी रुपया दिल्यानंतर ती निघून जायची, पण जोपर्यंत बाबा रुपया देत नाही तोपर्यंत ती जात नसे. रोजचे जवळजवळ 90 ते 100 रुपये साई महाराज वाटत असत. किती हा राजेशाही उदारपणा! बाबांची कीर्ती ऐकून काही जण पैसे मिळतील या आशेने इसवी सन 1916 साली मद्रासमधील भजनी मंडळ शिर्डीला आले. या भजनी मंडळात तिघांना पैशाची खूप हाव होती, पण त्यातील एक मद्रासीच्या पत्नीची साईचरणी श्रद्धा होती. म्हणून तिला दुपारी बाबांची आरती सुरू असताना तिला साईंच्या जागी प्रभू रामचंद्र दिसले. या दर्शनाने तिचे अष्टसात्विक भाव जागे झाले. सर्वांनी तिला विचारणा करताच ती म्हणाली, अहो, मला साईंच्या जागी सावळा वर्ण असलेला, डोक्यावर मुकुट, कानात कुंडले, वनपुष्पांचा हार, पिवळे वस्त्र, शंख चक्र गदा धारण केलेले श्रीराम दिसले. अहो, वरवर हे फकीर दिसत असले तरी हे सामान्य नाही, हे असामान्य आहेत. तिचा नवरा मात्र स्वार्थी आणि लोभी होता. तो अश्रद्ध आणि कुतर्क करणारा होता. तो कुतर्क सर्वांना करत म्हणाला, अहो, स्त्रियांची जात अशीच भोळी असते. इथे रघुपती श्रीराम कसा येईल? आम्हाला सर्वांना साई दिसतात, हिला मात्र कसे श्रीराम दिसतात? असे वेडेवाकडे तर्क करून त्याने तिची अवहेलना केली. पुढे रात्री तिच्या नवऱ्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नात त्यांनी पाहिलं, आपण एका शहरात आलो आहे. पोलिसांनी आपल्याला पकडलं आहे. समोर बाबा उभे आहेत. केविलवाण्या नजरेने तो बाबांना म्हणाला, तुमची कीर्ती ऐकून आम्ही इथे आलो. प्रत्यक्ष तुमच्याबरोबर हा प्रसंग यावा, तुम्ही असताना हा प्रसंग यावा. बाबा म्हणाले, केलेले कर्म भोगले पाहिजे. धूर्तपणे तो म्हणाला, मागील जन्माचे मला काय ठाऊक, आणि जर मागील जन्माचे पाप आपल्या दर्शनाने भस्मवायला नको? बाबांनी त्याला डोळे बंद करायला लावले. तोच मोठा आवाज झाला. त्याने डोळे उघडून पाहिले तर तो मोकळा झालेला आणि पोलीस रक्ताने माखलेला. बाबा म्हणाले, बरा सापडलास तू. आता पोलीस येतील आणि तुला अटक करतील. तो गृहस्थ केविलवाणा झाला आणि गयावया करू लागला. बाबांनी मजा दाखवली त्याला. क्षणात पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण झाली. तो मोकळा झाला. त्याला बाबांनी विचारले, पूर्वीचा नमस्कार आणि आत्ताचा यात काय फरक आहे? यावर तो गृहस्थ म्हणाला, पूर्वीचा नमस्कार पैशासाठी होता, आत्ताचा नमस्कार तुम्ही देव आहात म्हणून. बाबांनी त्याला अजून काय इच्छा आहे असं विचारताच त्याने आपले गुरु समर्थ रामदास स्वामी यांचं दर्शन मिळावं अशी इच्छा व्यक्त केली. त्याने मागे वळून बघताच त्याला साक्षात समर्थ रामदास स्वामी दिसले. स्वप्न संपलं. झोपेतून जाग येताच त्याची मनस्थिती बदलली. तो साईंची प्रशंसा करू लागला. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो बाबांकडे मशिदीत आला तेव्हा बाबांनीच त्याला अल्लाह बहुत देगा, अल्लाह तुम्हारा अच्छा करेगा. बाबांनी कुतर्क मद्रासी व्यक्तीला सहश्रद्ध केले, हे विशेष. श्रोते हो, साईंचा कर्मवाद अर्थात परिश्रमावर मोठा विश्वास होता. हे सांगणारा हा प्रसंग आता आपण श्रवण करूया. ठाण्यात वांद्रे येथे रघुनाथ तेंडुलकर नावाचे एक श्रेष्ठ साई भक्त होते. त्यांचा मोठा मुलगा वैद्यकीय शिक्षण घेत होता. त्याने खूप अभ्यास केला होता. त्याने एका ज्योतिषाला मी परीक्षेत पास होईल का हा प्रश्न केला. पंचांगाची पाने ज्योतिषाने चाळली. ज्योतिषी म्हणाला, तू फार मेहनत केली आहे, पण यावर्षी ग्रहांचा जोर नाही, म्हणून तू ही परीक्षा पुढच्या वर्षी दे. मुलाच्या आईने ही घटना शिर्डीत येऊन बाबांना जेव्हा सांगितली, बाबा म्हणाले, त्याला म्हणावं, पत्रिका गुंडाळून ठेव, शांत मनाने जाऊन परीक्षेला बस, त्याला यावर्षी नक्की यश मिळेल. बाबांचे शब्द खरे झाले आणि मुलगा पास झाला. श्रोते हो, याच मुलाचे वडील रघुनाथ तेंडुलकर जेव्हा वयोवृद्ध झाले तेव्हा ते ज्या परदेशीय व्यापारी पेढीत काम करायचे तिथे काम करू शकेना.
कारण त्यांची नजर कमी झाली होती. त्यांना खूप मोठी काळजी पडली. त्यांनी रजेचा अर्ज केला. त्यांचा पगार 150 रुपये होता. त्यांना कमीत कमी 75 रुपये पेन्शन मिळावी अशी मनोमन इच्छा होती. भक्तांची लाज देव राखतो असं म्हणतात, तेच खरं. त्यांच्या पत्नीला बाबांनी स्वप्नदृष्टांत दिला आणि बाबा म्हणाले, मला असं वाटतं रघुनाथरावांना 100 रुपये पेन्शन मिळावी. इतकी रक्कम पुरेल का तुम्हाला? तिने उत्तर दिले, बाबा आम्हाला तुमचाच आधार आहे. तिचं स्वप्न संपलं. मोठं नवल झालं. 15 दिवसात रघुनाथरावांना 110 रुपये दरमहा पेन्शन मंजूर झाली. करते करविते सद्गुरू. श्रोते हो, आपण आपली इच्छा देवावर लादायची नसते, मात्र देवाची इच्छा मोठ्या आनंदाने स्वीकारायची असते. आता हेच पाहना, श्री हटे नावाचे एक साई भक्त होते. बाबांनी स्पर्श केलेला 1 रुपया आपल्याकडे असावा अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी ग्वाल्हेरवरून एका मित्राच्या हस्ते 1 रुपया बाबांकडे पाठवला. मित्राने बाबांचं दर्शन घेतलं. त्यांच्या हाती हटेंचा 1 रुपया दिला. मित्र काही नाही बोलला. बाबा काय करतात याची त्याला उत्सुकता होती. साईंनी तो रुपया उजव्या अंगठ्याने हवेत उडवला आणि हातात पुन्हा झेलला. असा खेळ थोडा वेळ करून ते म्हणाले, हा रुपया ज्याचा त्याला प्रसाद म्हणून द्या. मित्र अवाक झाला. साठ्यांची मनोकामना बाबांनी बरोबर ओळखली. मात्र वामन नार्वेकरांची अशीच इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा बाबांनी त्यांना दिलेला रुपया श्यामा देशपांडे यांना दिला. साईंची लीला, त्यांची कृपा करण्याची पद्धत खरंच जगावेगळी होती. श्रोते हो, देवाची कृपा होण्यासाठी बरोबर वेळ यावी लागते, हो ना? चला 29व्या अध्यायाचं निरूपण पूर्ण करूया. भेटूया पुढच्या अध्यायात 30व्या अध्यायाच्या निमित्ताने. तोपर्यंत ओम श्री साईराम.